माहिती घेऊनच वक्तव्य करत जाणं अधिक योग्य ठरेल असं प्रतिपादन करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना खडे बोल सुनावलेत। शहरातील विकास कामांवरून काही शक्ती जाणीवपूर्वक लक्ष इतरत्र वळवत असल्याची खंत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीनं बोलावलेल्या सोलापुरातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली। गोरे यांचा रोष भाजपचे आमदार विजय देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्याकडेच अप्रत्यक्षरित्या होता। नाव न घेता ते उभयंतांबद्दल बरंच काही बोलले। शहरातील विविध प्रश्नांवर काही नेत्यांकडून पुरेशी माहिती न घेता केली जाणारी वक्तव्य ही अयोग्य असल्याचं गोरे यांनी म्हटलं। ते म्हणाले की कोणत्याही विषयावर भाष्य करण्यापूर्वी वस्तुनिष्ठ माहिती घेणं आवश्यक आहे। कोणतीही योजना आणताना शहरातील कोणत्याही करदात्यावर अतिरिक्त कराचा बोजा टाकला जाणार नाही। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्ण झालंय। त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लॅनचं काम अद्याप अजून चालू झालं नाही। पाकणीच्या जागेचा विषय आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। पण हे करत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्या शहरवासियांना आश्वस्त केलेलं आहे की सोलापूर शहराला रोज पाणी देण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला होता। त्यातील पहिल्या टप्प्यातील दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्णत्वाला गेलं। पाकणीचं काम चालू होईल आणि खास करून शहरातले ज्या वितरण व्यवस्था आहे ही वितरण व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे। आपण सगळेजण बघतो की साधारण शहराला प्रत्येक भागाला पाणी द्यायचं म्हणलं तर साधारण 1850 किलोमीटरची पाईपलाईन करणं अपेक्षित आहे। सध्या शहरामध्ये 860 किलोमीटरची पाईपलाईन आहे। त्यामुळे आणि ही जी व्यवस्था आहे ही साधारण 40-50 वर्षापूर्वीची व्यवस्था आहे। ही व्यवस्था नव्यानं केल्याशिवाय शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही। ज्या ज्या नव्यानं शहरामध्ये काही भाग आला त्या ठिकाणी काही पाण्याचं व्यवस्था उभे करण्याची आवश्यकता आहे। त्याही भागाला पाणी मिळणार नाही। त्यामुळं वितरण व्यवस्था नव्यानं करण्याचा निर्णय आपण घेतला होता। ज्यावेळी आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि तेव्हा साधारण 872 कोटी रुपयेचं योजनेचं इस्टिमेट झालेलं होतं। पण त्यावेळी ते इस्टिमेट करत असताना उपलब्ध बजेटनुसार काही गोष्टी कमी अधिक करून ते केलेलं होतं। पण जेव्हा आपण वर्ल्ड बँकेकडे त्या संदर्भात आपण गेलो तेव्हा वर्ल्ड बँकेनं कुठलीही तडजोड न करता कुठेही कमी जास्ती न करता जेवढ्या कामाची आवश्यकता आहे, जेवढ्या पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे, जेवढ्या वितरण व्यवस्थेची आवश्यकता आहे या सगळ्या व्यवस्था भविष्यातला 2060 पर्यंतचा विचार करून येणाऱ्या म्हणजे 35-40 वर्षाचा विचार करून ही योजना व्हावी अशा पद्धतीची भूमिका वर्ल्ड बँकेने घेतली। साधारण 1350 ते 1400 कोटी रुपयाच्या आसपास त्याचं फायनल इस्टिमेट जाते आणि त्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेसोबत अनेक बैठका झालेल्या आहेत। वर्ल्ड बँकेचे काही प्रतिनिधी महापालिकेमध्ये येऊन त्याच्या बैठका झाल्या, मुख्यमंत्री स्तरावर झाल्या, पालकमंत्री स्तरावर झाल्या आणि आता आपण फायनल त्याच्या मान्यतेच्या अनुषंगाने आपण आता हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवलेला आहे। या संदर्भात काही चर्चा प्रसारमाध्यमामध्ये आल्या। अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे। महापालिकेचा वितरण व्यवस्थेचा जो प्रस्ताव सभागृहाच्या समोर चर्चेसाठी आज आहे, मान्यतेसाठी आहे, तो मान्य करत असताना महापालिकेच्या करदात्यांना जे कर योग्य भरतात, जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही। विनाकारण काही गोष्टीचा चर्चा होत आहेत ते चर्चा होणं अपेक्षित नाही। वर्ल्ड बँकेनं हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालू राहण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून काही सजेशन केलेले आहेत। उत्पन्नाचे महापालिकेचे स्रोत वाढले पाहिजेत हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे।
त्या अनुषंगानं काय कर प्रणाली संदर्भातल्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. काही उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस पण त्यांनी सांगितलेले आहेत. 4-5 सजेशन त्यांचे आहेत. ते सजेशन मान्य करणं किंवा न करणं हा संपूर्ण अधिकार महापालिकेचा आहे. त्यामुळे महापालिकेचा आमचा पार्टी म्हणून आमचा निर्णय आहे की कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता, मी पुन्हा सांगतो की योग्य कर भरणाऱ्या लोकांच्यावर अतिरिक्त बोजा न टाकता आम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चालणार आहोत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जो विषय आहे तो कुठलाही कर नव्यानं कर न लावता आम्ही तो विषय महापालिकेमध्ये मंजूर आजच्या बैठकीमध्ये होईल आणि महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. आमदार कुठल्या पक्षाचे आहेत हा विषय फार महत्त्वाचा नाही. आमदारांची भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं ती भूमिका मांडत असताना अगोदर हा प्रस्ताव वाचून घेण्याची आवश्यकता होती, प्रस्ताव समजून घेण्याची आवश्यकता होती. कदाचित त्यांनी तो नंतर समजून घेतला असावा, मला माहिती नाही त्या संदर्भातलं. परंतु आपण जेव्हा आपलं कुठलंही मत मांडतो तेव्हा ते मत मांडत असताना तो प्रस्ताव काय आहे, त्या प्रस्तावाचं मध्ये काय सूचना आहेत आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं काय वेगळं करणार आहोत. म्हणजे शहराच्या नागरिकांच्या समोर जात असताना आपण जबाबदारीने आपली भूमिका मांडली पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं राहतं. उलटं या गोष्टीची माहिती घेणं अपेक्षित होतं. इंग्रजीमधनं हा प्रस्ताव आहे आणि तो कुणाला समजला नाही तर तो समजून घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे समजून घेण्याचे जे ठिकाणं आहेत ते मला वाटतं आयुक्तांसोबत चर्चा करणं, आयुक्तांच्याकडून त्याची माहिती घेणं, महापौरांना बोलवून घेणं, महापौरांशी चर्चा करणं आणि दोन्ही आमदाराचे अधिकार, तिन्ही आमदाराचे अधिकार आहेत की या सगळ्या गोष्टी समजून घ्या. या पत्रकार परिषदेवेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आमदार देवेंद्र कोठे, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रलंबित प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की स्मशानभूमीसाठी जमिनीची मागणी रास्त असताना त्यावर जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. ते म्हणाले की पालिकेनं एखाद्या विषयात इंग्रजीचा वापर केलाय त्याचा जाब विचारण्यापूर्वी हा विषय समजावून घेणं गरजेचं होतं, तसं घडलेलं नाही. अलीकडेच आमदार विजय देशमुख, सुभाष देशमुख यांनी महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेऊन स्मशानभूमी तसंच पाणी पुरवठा योजनेच्या कामाविषयी काही आक्षेप घेतलेले होते. या पार्श्वभूमीवर पालिका सभेपूर्वी पालकमंत्र्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन स्वपक्षीय आमदारांनाच सुनावलं आहे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.